सत्य आणि अहिंसा हाच माझा धर्म आहे. सत्य हा माझा देव आहे आणि अहिंसा ही त्या देवाची आराधना आहे. महात्माजींची सत्याग्रहाची कल्पना, जेथे सत्य म्हणजे सत्य आणि अग्रह म्हणजे अग्रहाचे भाषांतर, सत्याच्या मार्गाचे अनुसरण करणे सूचित करते. सत्याचे केवळ बोलण्यातच नव्हे तर विचार आणि कृतीतही निरीक्षण केले जाते. कोणताही द्वेष किंवा विनाश सूचित होत नाही. ते दृष्ट आणि दुष्ट यांच्यातील फरक ओळखते. सत्याग्रहाने ओळखलेला हा एक महत्त्वाचा फरक आहे. हे समजते की अत्याचार करणारा शत्रू नसून केवळ सत्यापासून दूर आहे आणि सत्य जाणून घेण्यासाठी त्याला खात्री दिली जाऊ शकते. अहिंसा या शब्दाचे भाषांतर अहिंसा असे केले जाते. अहिंसा म्हणजे मारण्याची इच्छा नसणे, याचा अर्थ स्वतःला, इतरांसाठी आणि सर्व सजीवांसाठी निरुपद्रवी असणे. गांधीजींनी त्यांच्या बालपणातच हिंदू आणि जैन धर्माची समज मिळाली आणि कदाचित हाच महत्त्वाचा प्रभाव होता ज्यामुळे त्यांना अहिंसेची वकिली करता आली. अहिंसेचे दोन भिन्न अर्थ आहेत. संकुचित अर्थाने याचा अर्थ शरीराने किंवा मनाने दुसऱ्याचे किंवा स्वतःचे नुकसान न करणे. सकारात्मक आणि व्यापक अर्थाने ते असीम प्रेम आणि दान दर्शवते. अहिंसा आणि सत्य एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत हे सांगणे योग्य होईल. जर अहिंसा हे साधन असेल तर सत्य हा शेवट आहे. अहिंसाचा सत्याचा शोधाचा आधार बनते. सत्याचे उद्दिष्ट चुकीच्या माणसाला लाजवणे हे नसून हृदय परिवर्तन करणे हे आहे आणि अहिंसेचे उद्दिष्ट फक्त दुखापत न करण्यापुरतेच मर्यादित नाही तर समोरच्यावर असीम प्रेम आहे. गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे अहिंसेसह सत्याच्या बरोबरीने तुम्ही जगाला तुमच्या पायावर आणू शकता. सत्य म्हणजे सत्य आणि अहिंसा म्हणजे अहिंसा जगभरातील लाखो लोकांना प्रेरित देत आहे. धार्मिक श्रद्धेतून काढलेल्या त्यांची दोन तत्वे नागरिक समजूतदारपणाने बदलण्यात आणि लोकांना बांधून ठेवण्यात यशस्वीरित्या व्यवस्थापित केले. गांधीजी म्हणतात, सामर्थ्य हे शारीरिक क्षमतेतून येत नाही तर ते मनातील अदम्य इच्छेपासून येते. जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओमधून माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.